महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी पातळी सोडली आहे। मुद्द्यांच्या आधारावर प्रचार करण्यापेक्षा चारित्र्यहनन करण्याची, बेछूट आरोप करून एकमेकांचे कपडे फाडण्याची जणू काही स्पर्धाच लागलेली आहे। भाजपचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात। उद्धव ठाकरे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर बेछूट आरोप करून त्यांचा अवमान करतात। खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांनी तर पातळी सोडली आहे। महाराष्ट्राच्या परंपरेला शर्मेनं मान खाली घालायला लावणाऱ्या या बेताल वक्तव्याच्या स्पर्धेत आता खुद्द नरेंद्र मोदी हे सुद्धा उतरलेत। बारामतीच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनेत्र पवार, पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बावळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरूरमधील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील या महायुतीच्या 4 उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी पुण्यात सभा झाली। नेहमीप्रमाणे आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेस, राहुल गांधी यांच्यावर टीका करत आपलं सरकार कसं SC, ST आणि OBC समाजाच्या कल्याणासाठी काम करतंय याची उजळणी केली। मात्र पुणे हा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा जिल्हा असल्यामुळे आणि बारामतीत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढणाऱ्या सुनेत्र पवार यांना बळ देण्यासाठी मोदी यांनी आपल्या भाषणाच्या उत्तरार्धात शरद पवारांना टार्गेट केलं। कुणालाही न घाबरणाऱ्या मोदींनी यावेळी शरद पवार यांचं नाव घेणं टाळलं। मात्र पवारांचा उल्लेख त्यांनी भटकती आत्मा असा केला। मोदी म्हणाले, मी जे काही बोलेल ते कोणी व्यक्तिगत घेऊ नये असं सुरुवातीला सांगून मोदी म्हणाले, ज्यांची इच्छा पूर्ण होत नाही त्यांचा आत्मा भटकत असतो, ज्यांचं स्वतःचं काम होत नाही ते दुसऱ्यांचंही काम बिघडवतात। और आज मुझे कुछ कहने से पहले और मैं जो बोलूंगा कोई अपने व्यक्तिगत सर पे न ले ले टोपी, लेकिन हमारे यहां कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया और कई मुख्यमंत्री अपना कार्यकाल भी पूरा नहीं कर पाए। ये विपक्ष को ही अस्थिर नहीं करते, ये आत्मा कुछ भी कर देती है। वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है। 1995 में जब बीजेपी शिवसेना की सरकार आई तो भी ये आत्मा उस सरकार को अस्थिर करने के काम में लग गई और 19 में तो उन्होंने जनादेश को ही इतना बड़ा अपमान किया, वो महाराष्ट्र की जनता भली भांति जानती है। और आज सिर्फ महाराष्ट्र को अस्थिर करना ही आत्मा को संतोष नहीं होता है, देश में अस्थिरता पैदा करने का खेल चल रहा है। आज भारत को ऐसी भटकती आत्माओं से बचा करके देश में एक स्थिर, मजबूत सरकार की तरफ आगे बढ़ना बहुत जरूरी है। दोस्तों, 5 वर्षांपूर्वी बारामतीत जाऊन मोदींनी ज्या शरद पवार यांचा आपला राजकीय गुरु म्हणून सन्मान केला, त्याच पवारांना आता मोदी भटकती आत्मा म्हणू लागल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र असंतोष पसरलाय। अजित पवार गटालाही ते आवडलेलं नाही। मोदींच्या या वक्तव्यानं महाराष्ट्रभर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। इतकंच नाही तर या संघर्षात महाविकास आघाडीतील
दुसरे 2 घटक पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसही सहभागी होऊ शकेल. पवारांविषयी मोदींनी केलेल्या वक्तव्याचं भांडवल करून महाविकास आघाडी आपल्याविषयी सहानुभूतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. 2019 मध्ये असंच चित्र होतं. तेव्हा पवारांच्या गोटातील अनेक बडे नेते भाजपात दाखल झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शरद पवारांचं युग संपलं असं वक्तव्य केलं. पवारांनी याच वक्तव्याचं भांडवल करून भाजप विरोधात प्रचारात राळ उठवली होती. साताऱ्यातील पावसाच्या सभेत त्यांनी जे भाजप विरोधी आवाहन केलं त्याचा परिणाम राज्यभर झाला. साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे यांचा पराभव तर झालाच, पण विधानसभेलाही राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या होत्या. आता मोदींच्या भटकती आत्मा याच वक्तव्याचा आधार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस भाजप विरोधात प्रचारात रान उठवेल. त्याची किंमत महायुतीच्या उमेदवारांना मोजावी लागेल. त्यातच आता मोदींनी शरद पवारांबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे त्याची किंमतही भाजपलाच मोजावी लागू शकते. विशेष म्हणजे मोदी हे बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यासपीठावर मान खाली घालून बसले. आपल्या कुटुंब प्रमुखाविरोधात मोदी असं बोलत असताना अजित पवारांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. याचा बारामतीत वेगळा संदेश जाऊ शकतो. आधीच पवार कुटुंबात फूट पडल्यानं बारामतीत अजितदादांविरोधात नाराजी आहे. त्यात आता मोदींच्या या आक्षेपार्ह वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं नाही तर मतदार मतपेटीतून राग व्यक्त करू शकतात. परिणामी आधीच अडचणीत असलेली सुनेत्रा पवार यांची जागा थेट पराभवाच्या दिशेनं जाऊ शकते. याचा अजित पवारांनी गांभीर्यानं विचार करायला हवा.